आज आहे कोजागिरी, म्हणून मग कोजागिरीसाठी मिल्क मसाला मी घरीच करायचं ठरवलं. त्याची पूर्ण तयारी करायसाठी त्याच्यात काजू, बदाम, पिस्ता, चारोळी, वेलची पूड, मगज हे सगळं घेतलं. एक कढई गरम करत ठेवली होती, त्याच्यावर हे सगळं टाकून त्यांना छानपैकी भाजून घेतलं. चांगल्या प्रकारे भाजून झाल्यानंतर त्याला थंड होऊ दिलं आणि मिक्सरच्या भांड्यात काढलं. मिक्सरला लावायच्या आधी त्याच्यामध्ये मी केशर टाकलं आणि मग ते बारीक वाटून घेतलं. तोपर्यंत दुसरीकडे मी दूध उकळत ठेवलं होतं. दूध चांगलं उकळल्यावरती त्या दुधामध्ये मिल्क पावडर, साखर, थोडंसं आपली केसर टाकलं त्याच्यात आणि त्याच्यामध्ये हळद टाकली, चारोळी थोडीशी टाकली आणि त्याला चांगलं उकळी येऊ दिली. उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये मी परत हा जो मी मिक्सरला मसाला वाटला होता मिल्क मसाला, तो त्याच्यात चमच्याभर टाकला. चांगलं ढवळून घेतलं आणि मग गॅस बंद केला आणि मसाला दूध आपलं पियायला तयार झालं.